सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। संडासही तुम्ही खायचं, भांडही तुम्ही खायचं, भांड्यातलंही तुम्हीच खायचं। अहो महाराज, सगळीच कामं सरकारनं करायची नसतात, काही गावानं करायची असतात। सगळ्या गोष्टी सरकारवर काय अवलंबून राहायचं? सरकार आहे आपणच निवडून द्यायचं। मग आपण निवडून द्यायचं तर आपण पैसे घेतो, तेव्हा त्यांची बटणी दाबितो, त्यांनी काला कामं करायची? सी एज्युकेटेड लोक, तरुण मंडळी, पुढारी लोक, पुढारी लोक नीट ऐका। या वर्षाचं सरासरी मतदान किती आहे? आता मागच्या पंधरवड्यातलं 60%। किती? 60 सरासरी टोटल महाराष्ट्राचं। एवढे वाईट दिवस आलेत, मतदान व्हायला पाहिजे 80-85। एखादं गाव आहे का तिथं 80-85 झालं, नाही तर सरासरीत मतदान किती आहे? 60% मतदानावर सरकार निवडताच येत नाही। कसं काय येईल? 60 मध्ये 30% त्यांचेच आहेत, म्हणजे डेरे त्यांच्या आहे, शाळा त्यांच्या आहे, पतसंस्था त्यांच्या आहे, बचत गट त्यांच्या आहे, बँका त्यांच्या आहे। 30 गेले, राहिली किती? 30, 15 त्यांनी पोषेलच 3 महिने। किती राहिले? 15, 10 चपटीवारी हिंडत येतात, मग 5%च मतदान झालं। आणि मतदान कमी का व्हायला लागलं तर ह्या समाजाला, या वरच्या मंडळीनं 100-50 घ्यायची सवय लावली महाराज। सगळ्यात मोठा तोटा तो झाला। आज शहाण्या माणसांना पैसा मिळावा याची अपेक्षा तयार झाली। काय मत आहे तुमचं? पाटील लोक पैसे घेतात मतदानाचे, पाटील देशमुख मग काय पाहत? मी आपण फुगीर मतदार आहे। मी कधी बी पहिल्यांदा मतदान करीत असतो महाराज। सकाळी उठल्याबरोबर 7:30ला जाणार, पहिलं मतदान, पायी जाणार, कोणाच्या गाडीवर जायचं नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, बटन दाबून यायचं, कोणाच्या गाडीवर यायचं नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, कोणाचा चहा सुद्धा प्यायचं नाही, कोणाखाली कांड व्हायचं नाही, 5 वर्ष कोणालाही खासकवायला मोकळा। आता तुम्हाला बोलता का म्हणून येत नाही, तुम्ही कांडे होईल मंडळी। अजून 5-10 वर्षाने इतके वाईट दिवस येणार आहे या गोष्टीवर। आत्ता शिकत पैशाची सुरुवात झाली, सरलाट। अजून 2-4 वर्ष, 1-2-3 निवडणुका झाल्या ना महाराज, इतकं समाजाचं चित्र वाईट होईल का प्रचारच करायचा नाही, घरी पैसे नेऊन द्या, बटन दाबून घ्या, इतके वाईट दिवस येतील महाराज। आणि आताही जवळजवळ 80% लोक पैशाची अपेक्षा करतात, आणि मतदान कमी होतं त्याला हे कारण आहे, पैसे मिळाले नाही का तो तिकडं जात। बरं, ज्याच्या का वाटाय दिलं तो त्या दिवशी गावातच येत नाही। घोटाळा झालाय। जरा जाणकार तरुण मंडळी ध्यानात ठेवा, राष्ट्र जसं टिकवायचं आहे तशी लोकशाही टिकवायची आहे, आणि लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिक जागरूक असावा। आज आपल्याला सीमेवर जसं लढायचं, लढायला युद्ध, सीमेवर कोणीतरी आहे म्हणून राष्ट्र सुरक्षित आहे, तसं तुम्ही लोकशाहीचे घटक आहात, नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे। सगळी कामं सरकारनं नाही करायची, गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ती गावानं झक मारली पाहिजे। कायची हागणदारी, काच काय, जे झालंय तेच राहिले, कुठं काय झालंय? गावात घुसलं, बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई, ग्रामपंचायत आपले सरसे स्वागत करीत आहे, गाडी गेली का बसली बाई, आपला प्रवास सुखाचा हो। संपली माणसं महाराज, माणसं स्वार्थी झाली। एक सगळ्या तरुण पोरांचं कौतुक करावं। गायक वादक जन्मंडपवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद। आणि कीर्तनाला सुरुवात करण्याबरी 5-6 गोष्टी मंदिराकडे, मारुतरायाकडे मागायच्या, आणि अभंगाला सुरुवात करायची। हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे। 2, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात। देवाला सांगा, देवा, हे देवा, आम्ही 21 वर्ष सप्ताह केलाय देवा, काय देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे,
शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळी आईची तहान बघू दे, शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीत हसू येऊ दे. झोपडीत हसू येऊ दे. त्यासाठी मागणी पराभंग. देवाकडे मागायचं आहे पण काही मागायचं नाही. मुद्द्याला सुरुवात. सरळ बसे बऱ्या. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला. महिला मंडळ, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आणि देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोला आता. बोल भक्तीनबाई बोल. आता मी नाही बोलत बरं का तुमच्याशी, देवी बोलते आता. आणि ऐका आता महिला मंडळ सगळ्या. बोल भक्तीनबाई बोल. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन बोला, मी नेऊन घालणार. कुठं जायचं? बरे कुठं जायचं? आजारी तुला. अरे सांगा ना कुठं जायचं? स्वर्गाला जायचं? अरे जायचं का? स्वर्गाला जायचं ना? मग ऐका पुरी सगळ्या महिला मंडळ. बाकीचे 3 प्रश्न यांना विचारणार आहे. पहिला तुम्हाला आहे, तुम्हाला स्वर्गाला जायचं का? अरे स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. नुसतं पुण्य नाही चालत. 9वा अध्याय. पापात्मक पापा नरका जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. त्याला शुद्ध पुण्य लागतं आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागतं. पुण्य करून स्वर्गाला जायचं आणि संपल्यावर खाली यायचं. जायचंच का आला? स्वर्गाला तुम्ही जाऊ शकत नाही. बोला पुढं. तुम्हाला वैकुंठाला जायचं का? वैकुंठाला जावया तपाचे सायास करणे लागे जीवा नाश भाऊ. आणि तपाचे 3 प्रकारे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होत नाही म्हणून आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. तुम्हाला नरकाला जायचं का? नरकाला जायला पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापी आचरावी, कथा न करावी विठोबाची. तुम्ही पाप करीत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. फायनल सांगू, स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका, घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता पुरुष मंडळीला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. भक्ता 9,000चा बोकड कापला तुम्हाला आणि मला फक्त नख्या वाहिल्या रे नालायका. नख्या वाहिल्या. मला मुंडी चालत नव्हती का? आणि नख्या तो का वाहिल्या? त्या शिजत नव्हत्या रे बालका. अरे बालका, नख्या जर शिजल्या असत्या तर तो मला वासा उठवला असत. बोल भक्ता बोल. भक्ता, तू 10 दिवस गणपती बसवला, 20 वेळा आरती केली आणि शेवटच्या दिवशी तू पेला मला बुडावला. अरे भक्ता, तो मला शांताबाई लावली रे. मी तुझं वाटोळच करणार. बोला आता पटकन पुरुष मंडळी. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? पटकन बोला. मोक्ष ना? ऐका, मी देणार ते. आपल्याकडे पुराव्याची आहे काय नाही. मोक्ष ऐका बरं का. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष सुखा हनु लाता. मोक्ष आपल्याला नको. मग तुम्हाला दिली मुक्ती. मुक्ती जर दिली तर पुन्हा नरदेहाला यायचं नाही. आणि पुन्हा जर न्यायाला द्यायला यायचं नाही तर भजन करण्याचा अधिकार माणसाला मिळणारच नाही. म्हणून न लगे मुक्ती. मग तुम्हाला दिली सिद्धी. हात लावीन तिथं सोना. पप्पेच्या आईलाच हात लावला. सोनं सोनं. पुरावा सिद्धी लावी पिसे, तया कोण पुसे. मग ऐका आता. तुम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको, स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको. ज्ञानोबा राहायला विचारायचं राहिलं काय भानगडे? ज्ञानोबा राहायचं तर एकच स्पष्ट माझं म्हणणं आहे. ज्ञानोबा राहायचं तर डायरेक्ट म्हणतात माझ्या मनीची आवडी. आणि पंढरपुरा
मग गाडी नको, मला काहीच नको. काय लागतं? गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, एअर, वापे, चिंगड्या, कांदे, गोंड्या, बकरा, अंडे, लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नुळ्या, खांड, खोंड, बोंबडं, सुटा, अंड, टरफलं, गुजीरवाण्या, घरात काठवर ते कुणाला शिटा, वहिनी साहेब दी धक्का, धोबी बचाल, परताला परत गोष्ट होती, डोंगरोडी तुकाना, शिक्षणाचा आयगो, झेंडा, मानेमीस खान, राजनीती, दबंग वाटे, शिंगम, बॉडीगा, झाका, चिकणी, चिमिली, दुनियादारी, लई भारी माझे मंत्री झाला तर माझी सटकली पबदे पारोडा ही पोरगी साचू तुपातली शिट्टी वाटली, गाडी सुटली, पतन गेल्यावर शांताबाई, शांताराम, चिमणी उलाली, बरं आला बाबराव, बाहुबली, झिंगाट, सुनो तुझा माझ्यावर भरोसा नाही काय बाई, वाड्यावर या, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला नाही सुधारायचं काय? एवढं पाठ करायला 1 वर्ष लागल. एवढं पाठ करायला तुम्हाला 1 वर्ष लागल. मग हाच प्रश्न नाथबाबांना विचारला. नाथबाबा तुमची इच्छा काय हो? नाथबाबा तुमची इच्छा काय? तुम्हाला काही पाहिजे का? देवा मला एक करणं, असं ज्ञान दे का त्या ज्ञानात प्रेम असेल, त्या ज्ञानात गण असेल. प्रेम असेल, प्रेम आपलं नाही, आपली भंगार प्रेम. इसी के बिना मैं जी नाही सकता. पागलच येतो तू काय जगत? कोणावर आहे प्रेम? त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. बंगल्यात पोर राहतीन गाऊन ठेव प्रेम करती. काय प्रेम? अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. का असं का? फार एक वाक्य संघ महाराज, तुम्हाला काय घोडे लावायचे तेवढे लावा इंद्रिकरला, पण ते खरंच आहे. कालही बी आजही बी ह्या मोबाईलांपायी पोरं फार पागल झाले हो. कोणी उठायचं मोबाईल घ्यायचा, त्याला चड्डी नाही, आतली चड्डी नाही पण हँडसिटी, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंजमध्ये, कायम रेंजमध्ये. आकलीचा पत्ता नाही, स्वक्षचा घाण वास, बगलात गुचिड्या. लगविला गेलो मोबाईल आला, चड्डीत मुतलं, त्यानं चैनच नाही खोलली. हलकट क्वालिटीचं नाही. आणि मी रोज कीर्तनात सांगतो, मगाशी सांगितलं, मोबाईलमुळं 8 रोग झालेत. लोक रिवून घ्या. 1, मोबाईलमुळं संवाद संपला, माणसं बोलायची बंद झाली. आणि पाया पडून सांगतो तरुण पोरांना, पाया पडतो तुमच्या, हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. संकट प्रत्येक माणसावर येणारच आहेत. ते कुणात ते कुणा तरी पशी बोलत जा, पण संकट आतल्या आत ठेवू नका. लिंबाची लिंबुळी किती जरी पिकली तर आतून कडूच आहे. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, दुःख तुमचा पिछा सोडणार नाही. थोडं संकट आलं ना बोलत जा. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा, दिला धोका, मग तिच्यासाठी मरत हो तू? तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो, म्हणजे तू पागल आहे का? भंगरी पोरीसाठी मरतो का दरिद्र्या? शांबड्या, अरे शीर सलामत तो टोणग्या पगडी 50. भंगरी, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. 1, आजपासून कोणतंही संकट आलं तर कोणातरी पशी बोलत जा, आतल्या आत ठेवू नका. आणि आतमध्ये ठेवलं का मेंदूला टेन्शन येऊन ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी जास्त होतं आणि अटॅक येतो. मग आपण म्हणतो ना, अटॅक आलेल्या माणसाला पहिली माणसं काय विचारतात, किती काय निघल्या? ब्लॉकेज किती निघल्या बा? शॉकअप किती निघल्या? याचा अर्थ ब्लड ऑफ सर्क्युलेशन हलकट विचाराने स्थिर होतं. 1, मोबाईलमुळं संवाद संपला. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121,
सिमेंटच्या नळीत, तुरीत. मग तुरीला शेंगा का म्हणून येणं यंदा? कपाशीचा झाला गेम, कपाशीचा नाही राहिलं काय. एकटेच मोटरसायकलवर बसायचं पागल. मोबाईलमुळं एक संवाद संपला, मान्य आहे का बोला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळं मेंदू हँग झाले. 5 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. आणि 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली. आता हे टाळकरी बिळकरी आहेत ना, थोडं कीर्तन लांबलं ना, जांभळ्या देतील, आडवे होतील, कवा उरकील बाबा. पण कीर्तन संपल्यावर हे लगेच झोपत नाहीत. 1.5 तास झक मारितात, गेम पाहतात. व्हॉट्सअप बिस्टअप पाहतात का नाही? नाही मोबाईल वापरल्यानं काय फरक पडतो? आता पोरांनो मी नाही वापरीत मोबाईल. काय खुटलं आपल्या लोकांपेक्षा? पोरानं मला सांगा, आता मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो? हा, ॲपल केवढ्याचा? 1 लाखाचा सहज. पण मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला टिकटॉक नाही, त्याला पबजी फिबजी नाही. तो 1 सेकंदावर लावेले. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार. येस नो उलट तिकडं काय खुटलं नाही. आणि तोय बी पहाटे 5ला चालू होतो, सकाळी 7:30ला बंद. पुन्हा दुपारचं कीर्तन 1ला संपलं का 5 ते 7च्या कीर्तनाला 1 तासभर चालू होतो. आणि 7 ते 9च्या कीर्तनाला मधल्या गॅपमध्ये चालू होतो, पुन्हा बंद. काही बोलत राहायचं मोबाईलवर. काय उपयोग येत? हॅलो हॅलो हॅलो, कुठे काय प्रॉब्लेम? काय पडदा बंद झाला की तिकडं? कॅमेरावाले ते बंद झालं. स्क्रीन बघा कुठं. हा जाऊ दे. गेलं मोबाईल. 1 मोबाईलवर काय बोलायचं? हॅलो कुठे? नदी वय जेवला का? झोपला का? पालथाय का उता नाही काय? बोकंडी घ्यायचा तुला? काय करायचं? आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती ते इतक्या बेकार आल्यात. आता 4 पद्धती आल्या. 4ही पहा माझ्या हाताकडे नीट. पहिली पद्धत, हॅलो हॅलो. अरे मागून आग झाली तरी वर आळतो तू. काय तुला करायचं? नाही बोलत तर सोडून दे ना विषय. हॅलो पहिली बर का. हॅलो आहे काही. दुसरी हॅलो. तिसरी हॅलो. चौथी हॅलो. आता इकडंच लाव. आता काय करू? आता सगळे इकडंच फुल रेंज आहे. बोल किती बोलत. नाथ बाबा तुम्हाला काही पाहिजे का? देवा असं ज्ञान पाहिजे का? त्या ज्ञानात ग नको, प्रेम पाहिजे. कसं? प्रेमावी ज्ञान भक्ती प्रेमावी ज्ञान भक्ती प्रेमावी ज्ञान
प्रेमावी